कमी पाण्यात आणि कमी पावसाच्या प्रदेशात येणारं एक कोरडवाहू फळपीक म्हणजे जांभूळ। अनेक शेतकरी आता जांभळाची शेती करू लागलेत। राज्यात जांभळाच्या कोकण बहाडोली वाणाची लागवड जास्त फायद्याची ठरते। जांभूळ लागवडीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या डॉक्टर संजय पाटील यांच्याकडून। अतिशय कमी पर्जन्यमानामध्ये येणारं हे पीक असून शेतकरी बांधवांना चांगलं अर्थार्जन करून देणारं पीक आहे। या पिकाचं महत्त्व जर जाणून घ्यायचं म्हटलं तर अर्थार्जनाबरोबरच अलीकडे लोकांना जे मधुमेही लोक आहेत या लोकांसाठी देखील हे जे कोरडवाहू फळपीक जांभूळ आहे हे वरदान ठरलेलं आहे। कारण जांभळामध्ये मुळातच जे औषधी गुणधर्म आहे ते मधुमेह दूर करण्यासाठी अतिशय फायद्याचे आहेत। म्हणून शेतकरी बांधवांनी हे जर पीक आपल्या शेतामध्ये म्हणजे बांधावर न लावता मुख्य शेतामध्ये जर याची बाग केली तर निश्चितच ती शेतकऱ्याला उत्पादनाबरोबरच अधिकचा पैसा देखील मिळवून देऊ शकतं। या पिकाच्या जातीबद्दल जर बोलायचं झालं तर दापोली कृषी विद्यापीठाने कोकण बहाडोली या नावाची एक जात विकसित केलेली आहे। त्याचबरोबर गोकाक एक ही देखील जात जांभळाची चांगलं उत्पन्न देत असते। या कोकण बहाडोलीचा जर प्रामुख्यानं महाराष्ट्रापुरता विचार करायचं म्हटलं तर या जातीची जी फळं आहे ही 50 ते 60 ग्रॅम वजनाची, गराचं प्रमाण अधिक असणारी, बियाचं प्रमाण म्हणजे बियाचा आकार अतिशय छोटा असतो आणि खाण्यासाठी अतिशय रुचकर व गोड अशी फळं या कोकण बहाडोली या जातीपासून आपल्याला मिळू शकतात। आणि बाजारपेठेमध्ये देखील या जातीच्या फळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते। म्हणून शेतकऱ्यांनी जांभूळ हे फळपीक केवळ बांधावरच लागवड न करता जर मुख्य शेतामध्ये लागवड केली तर निश्चितच फायद्याचं ठरू शकतं। या फळपिकाच्या बाबतीत जमिनीचा विचार जर करायचं म्हटलं तर अतिशय कोरडवाहू जरी जमिनी असतील किंवा डोंगर उताराच्या जमिनी असतील की ज्या मध्यम जमिनी असतील किंवा ज्याला आपण पडीक माळरानाच्या जमिनी म्हणतो अशा जमिनीमध्ये देखील हे पीक चांगल्या पद्धतीनं उत्पादन देऊ शकतं। म्हणून शेतकऱ्यांनी या जमिनीच्या बाबतीमध्ये देखील जास्त म्हणजे त्याला म्हणता येईल की अतिशय लिबरल पीक हे जांभूळ आहे। आणि या फळपिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 1 बाय 1 मीटर अंतराचा खड्डा घेऊन त्यामध्ये काडी कचरा, 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेले शेणखत आणि 50 ते 60 ग्रॅम लिंडेन पावडर टाकून जर खड्ड्यामध्ये 6 बाय 6 मीटर अंतरावर लागवड केली तर निश्चितच आपल्याला जांभूळ या पिकापासून चांगला फायदा मिळू शकतो। आपण ज्यावेळेस याची रोपं लागवड करतो तर याला सुरुवातीला रोपं जगवण्यासाठी याला आपल्याला एक 8-10 दिवसाच्या कालांतरानं पाणी द्यावं लागतं। परंतु एकदा याची रोपं सेट झाल्यानंतर याला थोडंसं पाण्याचं दुर्भिक्ष असलं तरी काही तेवढा विपरीत परिणाम या फळपिकावर होत नसतो। आता याच्या लागवडीच्या 2 पद्धती आहे। यामध्ये काही लोक बियांपासून रोपं तयार केलेले असतात त्याची लागवड करतात आणि अलीकडे कृषी विद्यापीठांनी एक पद्धत विकसित केलेली आहे की ज्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो। ह्या पाचर कलमामुळे देखील याची जी कलमं असतात या कलमांची जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर कलमामध्ये मातृवृक्षाचे 100% गुणधर्म उतरत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपाऐवजी लागवड करण्यापेक्षा जर कलमांची जर शेतामध्ये लागवड केली तर या कलमाची जी फळं आहे ही आपल्याला 5व्या वर्षापासून मिळायला सुरुवात होते। म्हणून शेतकऱ्यांनी कधीही या फळपिकांच्या बाबतीमध्ये मग ते आंबा असेल, चिंच असेल, जांभूळ असेल, डाळिंब असेल या फळपिकांची लागवड करण्यापूर्वी कलमांचाच लागवडीसाठी विचार केला पाहिजे। कारण कलमामध्ये मातृवृक्षाचे 100% गुणधर्म येत असतात। त्याचबरोबर जातिवंत व निरोगी आणि सदृढ रोपं आपल्याला या कलमांची मिळत असतात। म्हणून शेतकऱ्यांनी शेतामध्ये लागवड करण्यासाठी रोपं लावण्यापेक्षा कलमांची लागवड जर केली तर ते अधिक फायद्याचं ठरू शकतं। जांभूळ या फळपिकाची जी कलमं किंवा रोपं आहे ही शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठ दापोली व मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर ज्या शासनमान्य रोपवाटिका आहे किंवा कृषी विद्यापीठाच्या ज्या रोपवाटिका आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे या कोकण बहाडोली जातीची कलमं उपलब्ध आहेत। तसंच फळ संशोधन केंद्र औरंगाबाद या ठिकाणी देखील या फळपिकांची कलमं व रोपं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे।